नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत आहोत स्टार्स प्रकल्पांतर्गत उपलब्ध झालेले संकलित मूल्यमापन भाग 2 म्हणजे पॅट 3 चे पेपर। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री आणि 5वीचे मराठी, इंग्रजी आणि गणिताचा पेपर बघितला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थीचा गणित विषयाचा पेपर व त्यातील आलेल्या प्रश्नांविषयीची माहिती बघणार आहोत। बघा, जर आपण गणिताचा पेपर बघितला तर आपल्याला एकूण 7 प्रश्न आहेत, ज्यामध्ये पहिला व दुसरा हे तोंडी प्रात्यक्षिकसाठी आहेत, तर तिसरा ते 7वा हे एकूण लेखीसाठीचे पेपर आहेत। आपल्याला बघा, जे प्रात्यक्षिक दिलेलं आहे, प्रात्यक्षिक किंवा तोंडी काम, यामध्ये पहिलं आहे मोजपट्टीचा वापर करून पुढीलपैकी कोणत्याही 3 वस्तूची लांबी मोजण्यास सांगावी। उदाहरणार्थ वही, पुस्तक, पेन्सिल, कंपास पेटी, बाकाची लांबी व रुंदी, फरशीची बाजू, खिडकी किंवा दरवाजाची रुंदी इत्यादी आपल्याला विद्यार्थ्यांना मोजायला लावायचं आहे। जर यापैकी कोणत्याही 3 वस्तूंची लांबी विद्यार्थ्यांनी मोजून दाखवली तर त्याला या ठिकाणी 3 गुण मिळणार आहेत। त्यानंतर रूपांतरावर आधारित मापनाचे प्रत्येकी 2 प्रश्न विचारावे। उदाहरणार्थ 3 मीटर, 2.5 मीटर, 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, म्हणजेच मीटरचं सेंटीमीटर या ठिकाणी विचारायचं आहे। जर बरोबर उत्तर दिले तर 2 गुण 2 प्रश्नासाठी असणार आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रात्यक्षिकाचा प्रश्न आहे झाडाची पाने, फुले, गणित पेटीतील जोडो ब्लॉक, फोमचे तुकडे, रंगीत कागदाचे तुकडे, विविध वस्तू, अंक, अक्षरे, विविध भौमितिक आकार इत्यादींच्या सहाय्याने विविध आकृतिबंध तयार करून घ्यावेत। बघा, आपल्याला जो आकृतिबंध आहे, वरील साहित्याच्या मदतीने काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना आकृतिबंध करायला सांगायचे आहेत। विद्यार्थ्यांनी 3 आकृतिबंध करून दाखवले तर या ठिकाणी त्याला 3 गुण मिळणार आहेत। त्यानंतर आहे 3, 6, 9, 12, 15 याच्या पुढे रिकाम्या जागा आहेत, तर या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये येणारे अंक कोणते असतील ते या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगायचे आहेत। बघा, अशा पद्धतीनं याप्रमाणे आता या ठिकाणी इंग्रजी अक्षरांचा आकृतिबंध आहे A B B C C C, तर एच्या पुढे काय येईल हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगायचं आहे। याप्रमाणेच पाढे, भौमितिक आकार, अंक, अक्षरे यांचे आकृतिबंधाचे प्रश्न विचारून 2 अचूक उत्तरास या ठिकाणी 2 गुण मिळणार आहेत। याचबरोबर बघा, तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला यापूर्वीचे व्हिडिओ पाहायचे असतील, त्याचबरोबर आता सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीचे देखील मी व्हिडिओ बनवत आहे। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन मागच्या वर्षीचे पेपर बघण्यासाठी संकलित मूल्यमापन ही प्लेलिस्ट बघा। तर स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ बघण्यासाठी स्कॉलरशिप नवोदय या प्लेलिस्टमध्ये जाऊन अगदी साध्या सोप्या भाषेत स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते देखील नक्की बघा। लेखीमधील प्रश्न आहे बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। एकूण 9 गुणांसाठीचा हा प्रश्न तिसरा आहे, ज्यामध्ये आहे पहिला प्रश्न मीटरवरील संख्या अक्षरात लिही। बघा, मीटरवरची संख्या आहे 7406। त्यानंतर 8700 ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे, 8700। खालील संख्येचे विस्तारित रूप लिही। बघा, आपल्याला माहिती आहे विस्तारित रूप कशा पद्धतीने लिहायचे, 8000 अधिक 200 अधिक 00 अधिक 7। उभी मांडणी करून उदाहरणे सोडव। बघा, या ठिकाणी दिलेलं उदाहरण आहे 43485 अधिक 32736। उभी मांडणी करून घेतलेली आहे। 5 मध्ये 6 मिळवले 11, हातचा 1, 8 अधिक 1 9, 9 अधिक 3 12, हातचा 1, 4 अधिक 1 5, 5 अधिक 7 12, हातचा 1, 3 अधिक 1 4, 4 अधिक 2 6, 4 अधिक 3 7। उत्तर असणार आहे 76221। 54620 उणे 43217 या ठिकाणी उभी मांडणी केली। हातच्याची वजाबाकी आहे, शून्यामधून 7 कमी होत नाहीत, या ठिकाणी सुट्टा करून घेऊया। या ठिकाणी राहिला 1, 10, 10 मधून 7 कमी केले 3 राहिले, 1 मधून 1 कमी केला 0, 6 मधून 2 कमी केले 4, 4 मधून 3 कमी केला 1, 5 मधून 4 कमी केला 1। उत्तर असणार आहे 11403। या ठिकाणी बघा, 42 गुणिले 57 या ठिकाणी 7 ने पहिल्यांदा गुणून घ्यायचा आहे। 7 दुणे 14, हातचा 1, 7 चोक 28,
28 अधिक 1 29, दशकाने गुणून घेताना 0, 5 गुणिले 2 5 दोन्ही 10, हातचा आला 1, 5 चोक 20 अधिक 1 21, या ठिकाणी बेरीज 4 9 3 2, उत्तर असणार आहे 2394. 92 भागिले 6, या ठिकाणी बघा 6 ने 9ला भाग द्यायचा आहे, 6 1 6, 9 मधून 6 गेले राहिले 3, वरचे 2 खाली घेऊया, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चोक 24, 6 पंचे 30, या ठिकाणी बघा शिल्लक बाकी उरणार आहे 2. 5467 संख्येत 2 दशक मिळवल्यास पुढीलपैकी कोणती संख्या तयार होईल त्या संख्येला रिंगण कर. बघा या ठिकाणी दिलेल्या संख्येमध्ये 2 दशक मिळवायचे आहेत, म्हणजेच दशकाच्या संख्येमध्ये आपल्याला 2 मिळवायचे आहेत. दशक आहे 6, 6 मध्ये 2 मिळवले तर उत्तर येणार आहे या ठिकाणी 8, म्हणजेच आपला उत्तराचा पर्याय क्रमांकामध्ये दशक 8 असणारं उत्तर कोणतं आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. याला काय करायचं आहे, आपल्याला रिंगण करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 7,5,0,1 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची. आपल्याला नियम माहिती आहे, जेव्हा दिलेल्या अंकामध्ये 0 येतो तेव्हा 0 सोडून येणारी दुसरी लहान संख्या घ्यायची आहे, ती आहे 1. 1 नंतर 0 द्यायचा आहे, 5 7, उत्तर असणार आहे 1057. उभी मांडणी करून उदाहरणे सोडव. बघा एका कुंभाराने मातीचे 1540 माठ व 1235 कुंड्या तयार केल्या, तर त्याने एकूण मातीच्या किती वस्तू तयार केल्या. माठ आहेत 1540, कुंड्या आहेत 1235, मिळून म्हटलं की बेरीज, एकूण वस्तू काढण्यासाठी बेरीज करायची आहे. 0 अधिक 5 5, 4 अधिक 3 या ठिकाणी 7, 5 अधिक 2 7, 1 अधिक 1 2, एकूण वस्तू असणार आहे 2775. त्यानंतर बघा खाली दिलेले चित्र पाहून शाळेपासून राहुलचे घर योगिताच्या घरापेक्षा किती मीटर दूर आहे हे आपल्याला काढायचे. आपल्याला माहिती आहे शाळेपासून राहुलचं घर आहे 1760 मीटर, योगिताचं घर आहे 985 मीटर. बघा किती जास्त आहे हे काढण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, वजाबाकी. 10 मधून 5 कमी केले 5 राहिले, 5 मधून 8 कमी होत नाहीत, शतक सुट्टा करून घेऊया. 15 मधून 8 कमी केले राहिले 7, 6 मधून 9 कमी होत नाहीत, 1000 सुट्टे करून घेऊया. 16 मधून 9 कमी केले राहिले 7, उत्तर असणार आहे 765. त्यानंतरचं उदाहरण 1 कप चहा बनवण्यासाठी 20 मिलीलिटर दूध लागते, तर 50 कप चहा बनवण्यासाठी किती लिटर दूध लागेल. 1 कपसाठी 20 मिलीलिटर, 50 कपासाठी 50 गुणिले 20, 20 गुणिले 0 0, 20 गुणिले 5 20 5 100, या ठिकाणी 1000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लिटरमध्ये, तर या ठिकाणी 50 कप चहा बनवण्यासाठी 1 लिटर दूध लागणार आहे. एका खोक्यात 8 आंबे मावतात, तर 408 आंबे ठेवण्यासाठी किती खोकी लागतील. 8 आंबे एका खोक्यात बसतात, तर 408 आंबे किती खोक्यात भागाकार करावा लागणार आहे. 408 भागिले 8, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चोक 32, 8 पंचे 40, या ठिकाणी बघा 0 0, 8 1 आपल्याला वरून 8 खाली घ्यायचे, 8 1 8, 0 म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती खोकी लागणार आहेत 51. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, हौदात 3750 लिटर पाणी होते, त्यापैकी 1875 लिटर पाणी बागेसाठी वापरले, पुन्हा हौदात 1750 लिटर पाणी भरले, तर आता हौदात किती लिटर पाणी शिल्लक आहे. बघा सुरुवातीला पाणी होतं 3750, बागेसाठी वापरलं 1875, शिल्लक पाणी काढून घ्यावं लागेल. बघा या ठिकाणी शिल्लक असणारं पाणी हातच्याची वजाबाकी आहे. 10 मधून 5 कमी केले 5 राहिले, 4 मधून 7 जात नाहीत, शतक सुट्टा करूया. 14 मधून 7 गेले 7 राहिले, 6 मधून 8 जात नाहीत, 1000 सुट्टे करून घेऊया. 8, 2 मधून 1 कमी केला 8. बघा या ठिकाणी शिल्लक पाणी असणार आहे 1875. यात परत पाणी घातलेलं आहे, परत घातलेलं पाणी आहे 1750. याची बेरीज 5 अधिक
0 5, 7 अधिक 5 12 हातचा आला 1, 8 अधिक 7 15, 15 अधिक हातचा आलेला 1 16, परत हातचा आलेला 1, 1 अधिक 1 2, हातचा आलेला 3, शिल्लक असणार आहे 3625 लिटर पाणी। त्यानंतर बघा चित्रलेखावरून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। आपल्याला खेळाचा प्रकार आणि खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या या ठिकाणी दिलेली आहे। प्रमाण दिलेलं आहे एक चित्र बरोबर 8 विद्यार्थी। आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे खो खो खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती। बघा खो खो खेळणारे विद्यार्थी चित्र आहेत 1 2 3 4 5 आणि 6। 6 एक चित्र म्हणजेच 8 म्हणजे 6 गुणिले 8 या ठिकाणी असणार आहेत 48 विद्यार्थी। विटी दांडूपेक्षा कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या कितीने जास्त आहे। विटी दांडू खेळणारे आहेत 16, कबड्डी खेळणारे आहेत 32। बघा या ठिकाणी कितीने जास्त आहेत 16ने जास्त आहेत, म्हणजे हे दुप्पट आहेत यांच्यापेक्षा। कोणकोणत्या खेळांमध्ये समान खेळाडू आहेत। बघा आता आपण जर बघितलं कबड्डी आणि लंगडी याच्यामध्ये सारखे खेळाडू आहेत, कबड्डी आणि लंगडी। त्यानंतर एकूण किती खेळाडू आहेत। बघा आता आपल्याला एकूण खेळाडू काढण्यासाठी या सगळ्यांची बेरीज करावी लागणार आहे। 2 अधिक 8 10, 10 अधिक 2 12, 12 अधिक 6 18, हातचा आला 1, 3 अधिक 1 4, 4 अधिक 4 8, 8 अधिक 3 11, 11 आणि हा 1 12, 128 एकूण खेळाडू आहेत। खालील दिलेले उदाहरण सोडव। फुलांचा समूह दिला आहे त्यापैकी 304 भागा एवढ्या फुलांभोवती रिंगण कर। एकूण भाग आहेत बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8, एकूण 8 फुलं आहेत त्यापैकी 304 भागाला म्हणजेच आपल्याला या आकृतीचे समान जर आपण 4 भाग केले तर त्यापैकी 304 म्हणजे 4 समान भागापैकी 3 भाग म्हणजे आपल्याला या ठिकाणी 6 फुलांना गोल करून घ्यावं लागणार आहे। त्यानंतर वरील आकृतीचा न रंगवलेला भाग किती। बघा आकृतीचे एकूण भाग केलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8, आकृतीचे 8 भाग आहेत, रंगवलेले भाग आहेत 4 म्हणजे 4/8 यालाच आपण 4 1 4 4 2 8 म्हणजे 1/2 यालाच आपण अर्धा भाग म्हणतो। या ठिकाणी उत्तर असणार आहे अर्धा। आकृतीचा पाऊण भाग रंगव। पाऊण म्हणजे 3/4 म्हणजे आकृतीच्या 4 समान भागापैकी 3 भाग, 1 भाग 2 भाग 3 भाग 4 भाग, 4 समान भागापैकी 3 भाग आपल्याला रंगवायचेत। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी असे 3 भाग रंगवले तरी चालते, असे 3 भाग रंगवले तरी चालते। 12 या संख्येचा 2/4 म्हणजे किती। 2/4 यालाच आपण अर्धा म्हणतो। जर बघा बे 1 बे 2 4, मग 12चा अर्धा असणार आहे 6। त्यानंतर सोडव फळ्याची परिमिती काढ। परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज। या ठिकाणी 50 आहे तर या ठिकाणी देखील 50, 90 आहे तर 90। परिमिती बघा 90 अधिक 90 180, 50 अधिक 50 100। चारही बाजूची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी उत्तर असणार आहे 280। एका चौरसाची एक बाजू 5 सेंटीमीटर असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू। बाजू आहे 5, 5 गुणिले 5 म्हणजे या ठिकाणी 25 सेंटीमीटर। चौरसाचं क्षेत्रफळ किती असणार आहे 25 सेंटीमीटर। त्यानंतर खालील आयताची परिमिती व क्षेत्रफळ काढ। आयताची परिमिती म्हणजे माहिती आहे चारही बाजूंची बेरीज 1 2 3 4 5, या ठिकाणी 5 3 3 5। बघा 5 अधिक 5 10, 3 अधिक 3 6 म्हणजे या ठिकाणी परिमिती असणार आहे 16। आयताचं क्षेत्रफळ म्हणजे आतील कप्प्यांची बेरीज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15, या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ असणार आहे 15 चौरस सेंटीमीटर। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व पेपर कशा पद्धतीने सोडवायचा याविषयीची माहिती घेतली। धन्यवाद।